हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या वर्षीची संक्रांत माहेरीच का ते मी पुढे सांगतेच. तर सकाळी लवकरच आवरून आहोंनी मला माहेरी सोडलं. घरी आले तर मम्मीनी छान असे गरम गरम पोहे केले होते आणि पोहे वगैरे खाल्ले आणि उन्हाला बसले होते. तर मम्मीनी थोडे हे धने टाकले होते, तिथे कोथिंबीर आली होती छान अशी. मग संध्याकाळी चिऊच्या मामाने तिला खूप सारा खाऊ आणलेला. मग मॅडम खूप खुश होती तिच्या आवडीचं जे जे आणलं होतं ते पाहून. आणि मामाचं गाव म्हटलं की काय मज्जेचंच ठिकाण असते लहान मुलांसाठी. पुणे मामाने आणलेला खाऊ वगैरे खाल्ला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मम्मी लागली होती भोगीच्या स्वयंपाकाला. मम्मीच्या दरवाजापुढे चिंचेचं झाड आहे, त्याला खूप चिंच आल्यात. तर मम्मीला म्हटलं मला चिंच खायची आहे, म्हणून मम्मीने चिंच आणून दिली आहे. तर आमची लाडूबाई कशी चिंच खात बसली. मम्मीचा स्वयंपाक चाललाच होता, तर म्हटलं आपणही तिला कामात मदत करावी, म्हणून कपडे वगैरे तिला धुवू लागले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम केला. त्यानंतर आम्ही निघालो संक्रांतीची शॉपिंग करायला. आणि चिऊ खूप खुश होती बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर. मग आम्ही सगळे ऑटोने गेलो आठवडी बाजारात. मम्मीच्या इकडे आठवडी बाजार होता. मग म्हटली सगळेच जाऊयात आपण, म्हणून गेलो होतो. तर त्यांच्या इकडे खूप मोठा आठवडी बाजार भरतो. तुम्हाला माहितीच असेल गावाकडे आठवडी बाजार म्हणजे काय असतं. आणि त्याच्यामध्ये संक्रांत होती, त्याच्यामुळे बाजारात खूप गर्दीच होती. संक्रांतीचं वाण वगैरे, खण वगैरे विकायला होते. एक शेतकरी बाबा होते, त्यांच्याकडे फ्रेश मेथीची भाजी होती. मग मम्मीने ती घेतली. आठवडी बाजार म्हटलं ना की तिकडे सगळे कपडे, भाजीपाला, खायचं, फ्रूट्स वगैरे सगळं विकायला असतं, जे हवं आपल्याला पाहिजे ते. मग आठवड्यातून एकदा बाजारात जायचं, घरात ज्या सगळ्या वस्तू पाहिजेत त्या सगळ्या घेऊन यायच्या. असं हे गावाकडचं रुटीन असतं. मग आम्ही संक्रांतीसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेतल्या. गजरा दिसला तोही घेतला. आणि मला चला पार्लरमध्ये जायचं होतं. मग मी मम्मीसोबत गेले होते, तर म्हटलं पार्लरमध्येही जाऊन येईन. म्हणून मग पार्लरमध्ये गेले तर लाडूबाईचं तिथं बॉबी खायचं काम चाललं होतं. माझं पार्लरमध्ये जाऊन झाल्यानंतर ना मग आम्ही खण घ्यायचे होते तेही घेतले. लग्न झाल्यापासून मम्मीच्या इकडे पहिलीच संक्रांत होती, म्हणून मम्मी म्हटली चल तुला बांगड्या भरते. तशा तर काय एवढ्या बांगड्या कधी मी भरत नाही, मग थोड्याशाच भरल्या. अहो जरा बाहेर गेले होते, मग म्हटलं एकटंच थांबण्यापेक्षा मम्मीने मला तिकडं बोलून घेतलं. म्हटली आपण सगळेच मिळून सण इकडे सेलिब्रेशन करूयात. म्हणून मग ह्या वर्षीची संक्रांत मम्मीकडे होती. आणि ही आमच्या गावची कमान आहे. तर ही कमान कुठली आहे हे कमेंट करून नक्की सांगा मला. चला तर त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. घरी जातच होतो तर इथे गरम गरम जिलेबीवाला दिसला. मग घेतली त्यांच्याकडून जिलेबी. मग चिऊला तिचे आजोबा आलेले न्यायला. चिऊ आणि तिची माऊ दोघीजणी घरी गेल्या आधी. मग मम्मीनं आम्ही नंतर पाठीमागून घरी गेलो. त्याच्यानंतर मम्मीने भाजीपाला वगैरे वेगळा करून ठेवला. म्हणजे संक्रांतीचं सामान आहे ते वेगळं करून ठेवलं. आणि माझं चाललंच आहे इकडं. बांगड्या पहिल्यांदाच भरल्यात इतक्या, त्याच्यामुळे फोटो स्टेशन चालू आहे माझं. त्यानंतर घरी आणलेली जिलेबी ही थोडीशी खाल्ली. आणि चिवताईचं मम्मीला मदत करायचं काम चाललंय. खरंच लहानपण किती सुंदर असतं ना. त्या वयात आपल्याला कोणी काही बोलत नाही, आपण जसं करल तसं करून देतात. म्हणूनच ते बोलतात ना लहानपण देगा देवा. चला तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.